आपल्या उत्कृष्ट अशा कौशल्यानं चढाईनं आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत मजल मारण्यात यश मिळवलं, मात्र सेमीफायनल मध्ये त्यांचा पराजय झाला। तरीही एकंदरीत पाहता संपूर्ण सामन्यांमध्ये संपूर्ण सामन्यांमध्ये त्याने आपल्या खेळाचं उत्कृष्ट असं प्रदर्शन करून आपल्या संघाला सामन्याला सुरुवात होते। पाहूया सोने संघाकडून 8 नंबरचा खेळाडू स्वतःच्या उजव्या कपड्यातून चढाई करतोय। सुखाई क्रीडा मंडळ नांदेडचे आणि हॉटेल व्यावसायिक आमचे मित्र प्रदीपचे राहटे यांचे आगमन मी विनंती करतो। सुमित रायनाथ यांना किती प्रदीप राहटे यांचं गुलाब पुष्प देऊन त्यांनी स्वागत करायचंय। परत एकदा धन्यवाद प्रदीपजी। कोणत्या संघाकडून छोटासा खेळाडू मोठी खेळाडू स्वतःच्या उजव्या कपड्यात चढाई करतोय। 2-2 ची साखळी लावली या खेळाडूसाठी। पाहूया कबड्डी मातीतला खेळ कबड्डी छोटासा खेळाडू सन्माननीय पोलीस पाटील आपण व्यासपीठाकडे येते। मी दिगंबर पापे यांना विनंती करतो सन्माननीय पोलीस पाटील यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचंय। सुंदर अशी चढाई करतोय 8 नंबरचा खेळाडू स्वतःच्या डाव्या कपड्यातून बोनस मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न अयशस्वी होतोय आणि आपल्यामधून सुरक्षित पडत होतोय। परत एकदा आणि सुंदर पकड होते शिवणे संघाकडून। संघाचं खाता बोलतोय शिवणे संघाचं 1 गुण मिळतोय शिवणे संघाला आणि बजे वाजतोय। पोलीस पाटील यांचं स्वागत करतोय दिगंबर पापे। सामान्य पंचकृषी शिक्षक प्रसार मंडळाचे संचालक राजू शेठ शिंदे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 501 रुपयाची देणगी आहे। तरी सुखाई क्रीडा मंडळ नांदेड त्यांचं आभार आहे। आणि बाद होते तर रड होती शिवणे संघाचा खेळाडू बाद होते। परत एकदा छोटासा खेळाडू उजव्या संघाकडून स्वतःच्या उजव्या कपड्यात चढाई आणि पकड करण्याचा प्रयत्न आणि 1 गुण प्राप्त करतोय। सुंदर अशी ही स्पर्धा चालू आहे या सुकाई ग्राउंडवरती। 7 तासा खेळ चालू आहे या स्पर्धेसाठी। प्रेक्षक वर्ग 500 ते 200 या स्पर्धेचा लाभ घेत आहेत, तसेच मान्यवर या स्पर्धेचा सुद्धा लाभ घेत आहेत। या सुकाई गावावरती 2 नंबरचा खेळाडू कोथरे संघाकडून 2-2 ची साखळी लावली या खेळाडूसाठी। पाहूया 7 तासा खेळ चालू आहे ओझरे वर्सेस शिवणे। परत एकदा 11 नंबरचा खेळाडू 7 तासा चढाई करतोय। मित्रांनो कबड्डी म्हटल्यानंतर जोश हा सर्वांमध्ये असतो। कुठलाही खेळ म्हटल्यानंतर हा जोश असायलाच पाहिजे। कबड्डी म्हणा क्रिकेट म्हणा आणि अंतिम कुठला खेळ असला तरी हा जोश असायलाच पाहिजे। परत एकदा सन्माननीय राजू शेठ मांडवकर यांची इथं उपस्थिती आहे, कृपया व्यासपीठाकडे यायचे। त्याचप्रमाणे प्रबोध मांडवकर आपण इथे कृपया व्यासपीठाकडे यायचे। मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचे। राजू शेठ मांडवकर प्रबोध मांडवकर। हॅलो परत एकदा 5 नंबरचा खेळाडू शिवणे संघाकडून चढाई करतोय स्वतःच्या उजव्या कपडा आणि परत येतोय। थोडासा शांत होते। क्रिकेट म्हणा कबड्डी म्हणा अंतिम कोणताही खेळ असा असो, पण कबड्डी म्हटल्यानंतर क्रिकेट म्हटल्यानंतर हा जोशच असतो। प्रत्येक खेळाडू मध्ये हुनर हा खेळ असा आहे की जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत ठेवला जातो हा कबड्डी हा खेळ आहे। परत एकदा गावागावातून पंचक्रोशी मधून
जिल्ह्यामधून तालुक्यामधून आणि महाराष्ट्रामध्ये हा खेळला जातो. कबड्डी, क्रिकेट आणि कोणताही खेळ असा हा कबड्डी खेळ. आणि एक गुण प्राप्त करून आपल्या मनात सुरक्षित पडत होते. परत एकदा ओझरे संघाचं पाड जड होते. पाहूया 5-1 गुण फलक आहे आणि सुंदर पकड झाली आणि बाद होते. दोन होते शिवणे संघावरती. गुण फलक आहे ओझरे 9 आणि शिवणे 1 असेल. त्यांनी माहिती संपर्क साधायचा आहे. जय भावनी संघाचा कर्णधार. परत एकदा सामन्याला सुरुवात होते. 8 नंबरचा खेळाडू स्वतःच्या उजव्या कमरेने चढाई करतोय आणि थोडासा शांत होऊन संघाला हलत ठेवत परत एकदा उजव्या कमरेने हाताने मारण्याचा प्रयत्न होईल, पायाने मारण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या मागे सुरक्षित परत एकदा उजवे गोल संघाकडून छोटासा खेळाडू पृथ्वी खेळाडू आहे. या पाहूया आपल्या संघासाठी किती गुण मिळवतो. कबड्डी 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 असं म्हणावं लागतं. 30 सेकंदाचा अवधी असतो. या सामन्यासाठी पंच म्हणून काम करत आहेत पिट्या आयरे आणि सुहास पापेसर. आणि आपल्या मैदानात परत जातोय. परत एकदा 10 नंबरचा खेळाडू स्वतःच्या डाव्या कमरेतून चढाई करणार आहे. पाहूया आपल्या संघासाठी किती गुण करतो, संघाला किती गुण प्राप्त करून देतो. राजू शेठ मांडवकर आपण व्यासपीठाकडे यायचे. राजू शेठ मांडवकर, प्रमोद मांडवकर. विनंती करतो राजू शेठ मांडवकर आपण त्यांना पण ठेवायचंय. सुमित राणा यांना विनंती करतो की राजू शेठ मांडवकर यांचं त्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचे. तसेच परत एकदा सर्वांना खुशखबर. ओम साई प्रतिष्ठान नांदळत मांडवकरवाडी द्वारे सर्वांना निमंत्रित करण्यात येत आहे. क्रिकेट स्पर्धा आणि दिनांक 8 मे रोजी सत्यनारायणची महापूजा. त्याचप्रमाणे रात्रोटी 10 वाजता वाघजाई जय हनुमान नमन मंडळ ओझरे खुर्द मुंडेकरवाडी यांचं झांजगी नमन. तसेच दिवसभरामध्ये 1 ते 3 तीर्थप्रसाद महाप्रसाद, 3 ते 5 महिला हळदी कुंकू समारंभ आणि 8 ते 9 स्थानिक भजन. रुपयाची नोंद घ्यायचे. परत एकदा खेळाकडे वळूया. त्याचप्रमाणे शिवरामजी मांडवकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 201 रुपयाचं देणगी आले आहे. तसेच राजू शेठ मांडवकर यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी आली आहे. तरी सुकाई क्रीडा मंडळ नांदेड त्यांचं अत्यंत ऋण आहे. तसेच अविनाश केंद्रे आणि प्रवीण मांडवकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचे. दरम्यान मध्यानंतर गुणफलक आहे ओझरे 12 आणि शिवणे 4. मात्र 8 गुणाची आघाडी आहे शिवणे संघाकडे, ओझरे संघाकडे. पाहूया परत एकदा ओझरे संघाकडून छोटासा खेळाडू त्या चढाई करतोय. 2 नंबरचा खेळाडू असेल शांत असा चढाई. तसेच आमच्या गावचे पोलीस पाटील सन्माननीय संतोषजी घोटळ यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आली. तरी सुकाई क्रीडा मंडळ नांदेड त्यांचं आभारी आहे.
परत एकदा 11 खेळाडू आणि सुंदर पकड होते उजरपूर संघाकडून आणि बाद होते 7 नंबर पडतात खेळाडू स्वतःच्या डाव्या पक्षाने सुरुवात करतोय शिवण्याच्या 3 खेळाडू समोर पाहूया खेळाला मात्र रंगत नाहीये वन साइड गेम चालू आहे वन साइड खेळ चालू आहे पाहूया शिवणे संघाकडून छोटासा खेळाडू 5 नंबरचा खेळाडू स्वतःच्या डाव्या कपड्यातून सुरुवात करतोय परत एकदा उजव्या कोपऱ्यात लक्ष्मणजी नाकडेकर यांची उपस्थिती आहे विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचे आमच्या मंडळातर्फे आपलं हार्दिक स्वागत खेळ म्हटला तर जोश जोश पाहिजे जोशात व्हायला पाहिजे कबड्डीचा आणि खरवरती 1 गुण प्राप्त करून थोडीशी फटाफट खेळाडू बरोबर परत एकदा छोटासा खेळाडू सोने संघाकडून स्वतःच्या डाव्याकडून होणारा खेळाडू सुंदर काढे या खेळाडूची बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय आणि मात्र पकड होते आणि बाद होते शेवटची 5 मिनिटे 3 मिनिटे परत एकदा एक गडी बाद करून आपल्या मैदानात परत येतोय खेळ म्हटल्यानंतर जोश असा आला पाहिजे सामना हा अतितटीचा झाला पाहिजे सामना वन साइड सामना उजरपूर संघ थोडासा जड पाठ करून आपल्या मैदानात 2 नंबरचा खेळाडू आपल्या मैदानात परत येतो ह्यानंतरचा होणारा सामना असेल कोसुम आणि डेरवन हे दोन्ही संघ तुल्यबल असणार आहेत आणि अतितटीचा सामना होणार ह्या दोन्ही संघाकडून पाहण्यात येणार आहे पाहूया असा सामना शिवने वर्सेस उजरपूर आणि कोसुम या दोन्ही संघांनी चालू सामना संपतात लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे वेळवण आणि दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापन कोसुम दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापकांनी लगेचच हा सामना संपल्यानंतर आपला संघ मैदानात दाखल करायचा आहे साईरा चालके कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित दाखवायचे साईरा चालके कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं सामना संपतोय उजरपूर 23 आणि शिवने 6 माननीय सुकाय क्रीडा मंडळ नागरचं त्यांनी प्रतिनिधित्व केले तर आमचे मित्र